आपल्यासोबत चित्रताई वाघ आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर काहीच वेळापूर्वी एक बातमी आली की खरात म्हणजेच अशोक खरात ज्यांनी हे नाशिक प्रकरण संपूर्णतः केलेलं आहे, महिलांवरती अत्याचार केलेले असे व्हिडिओ समोर आले, त्यांना अटक करण्यात आलेली आहे। परंतु त्यांचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांना जे इथे आता अपघातामध्ये मृत्यू झालाय अशी माहिती समोर आलेली आहे। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी स्वतः चित्रताई वाघ आहेत। ताई, कसं पाहता म्हणजे खरातांचे निकटवर्ती ट्रस्ट आहे, हा ट्रस्ट संशयाच्या भोवऱ्यात आहे, ज्याची चौकशी चालू आहे, चौकशी एसआयटी करते आणि त्यामुळे मला जे मी तुमच्याच माध्यमातून जे वाचलं की 2 दिवसापूर्वी त्याची चौकशी झाली होती आणि आज त्यांचा अपघाती मृत्यू झालाय, तर संशयाला पूर्ण वाव आहे। हा खरंच ऍक्सिडेंट झाला की ऍक्सिडेंट घडवला गेला याच्याबद्दल पूर्णपणे संशयाला वाव आहे। तर मला असं म्हणायचंय की आता आपण हे बोलतोय तर याच्या आधीच पोलीस हरकतमध्ये आले असतील, त्यांनी चौकशी सुरू केली असेल, नक्की काय झालंय, खरंच ऍक्सिडेंट झाला की ऍक्सिडेंट केला गेला याच्याबद्दलचं काम जे आहे ते पोलिसांनी आणि राज्य सरकारने त्या ठिकाणी चालू केलं असेल। आपल्याला थोडा वेळ वाट बघायला हवी आणि पोलीस काय म्हणतायत त्यांच्या स्टेटमेंटची प्रतीक्षा करायला पाहिजे। पण हे प्रकरण ज्या पद्धतीने पूर्वी ज्या पद्धतीने लावून धरण्यात आलं होतं, आता फारसं थोडंसं सॉफ्टली घेण्यात येतं असं वाटतंय का? कारण की अजिबातच नाहीये। मला पुन्हा तुमच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला सांगायचंय की या अशोक खरात आपण एक दिवस सकाळी उठलो आणि आपण बातमी बघितली की असा एक कोण विकृत भोंदू हरामखोर आहे ज्याला पोलिसांनी अटक केली आहे। पण ती पोलिसांनी अटक करण्यापूर्वी जशी त्याची कुणकुण लागली त्याच्यावरती सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी आपली टीम त्या ठिकाणी लावली होती। सगळे पुरावे आपण ज्याला म्हणतो ते पुरावे आज सगळे मजबूतीने उभे केले आणि त्यामुळेच आज तो जेलच्या आड आहे। पकडायला वेळ लागत नाही, परंतु ती केस कोर्टामध्ये टिकायला त्यासाठी जे पुरावे लागतात हे गोळा करायचं काम हे देवेंद्रजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोलिसांनी केलंय, गृह विभागाने केलंय आणि म्हणून हा हरामखोर आज त्या ठिकाणी बिहाइंड द बार आहे। आणि म्हणून मला सांगायचं की पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलंय की ज्या ज्या ठिकाणी कोणाकोणाची लिंक लागेल, मग तो छोटा असू दे किंवा मोठ्यात मोठा असू दे, कुणालाही सोडलं जाणार नाही। महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत महाराष्ट्र राज्याची 0 टॉलरन्स पॉलिसी आहे। त्यामुळे याच्यात जेही कोणी असतील त्यांना सोडलं जाणार नाही आणि म्हणून नरमाईने वागतोय का, हळू वागतोय का, आणखीन स्लो चाललंय असं बोलायचं कारणच नाही। एसआयटी काम करतेय, तेजस्वी सातपुते सारखे अतिशय हुशार आणि जबाबदार आयपीएस अधिकाऱ्यांकडे हे काम दिलेलं आहे। म्हणून मला असं वाटतं की त्यांचं जे काम चाललंय त्यांनाही आपल्याला थोडा वेळ द्यायला हवा। काय होतंय चौकशी, काय कशा पद्धतीने ते करतायत तर त्या येऊन सांगणारच आहेत आपल्याला आणि म्हणून मला वाटतं थोडी वाट बघायला पाहिजे। त्यांच्या ट्रस्टवरती दुसऱ्या नंबरला असणारी ती व्यक्ती आणि हेच सांगायचंय, जे तुमच्या मनात आहे ते मलाही वाटतंय, ते महाराष्ट्रालाही वाटतंय, त्याच्यावरती ऑलरेडी महाराष्ट्र पोलिसांनी काम चालू केलं असेल असं मला तुम्हाला सांगायचंय। कुणालाही यात सोडलं जाणार नाही, तो कोणी पण असू दे, तो लहानात लहान असू दे, मोठ्यात मोठा असू दे। आता यांचा ऍक्सिडेंट झाला की केला गेला याची सुद्धा पूर्ण छानबीन होणार। टीसीएस प्रकरण कसं पाहताय आणि त्या प्रकरणी एचआरला आता ताब्यात घेण्यात आलंय, अनेकांच्या चौकशा सुरू आहेत, याच्यामध्ये अजून सुद्धा पीडित पुढे येत आहेत, बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी अटक सुद्धा झालेली आहे। मला या ठिकाणी हेच सांगायचे की आम्हालाही बरेच फोन येतात की आम्हाला असे वागवले जायचे, आम्हाला गणपती बसवू दिला जायचा नाही, आम्हाला कलमा पढायला लावायचा, पण हे सगळं बोलून होणार नाही। त्याचे जे काही पुरावे असतील, तुमच्याकडे काही असतील तर ते तुम्ही संबंधित पोलिसांना दिले पाहिजेत, कारण शेवटी केसेस कशावर टिकतात, केसेस पुराव्यांवरती टिकतात। त्यामुळे असे आणखीन जर कोणी पीडित असतील, बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्ही ती कंपनी सोडली, पण ते पीडित आहेत कारण त्यांच्यासोबत असा प्रकार झालाय। मला जितके फोन येतात मी सगळ्यांना हेच सांगते, तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला जा, तुमचं लिखित तुमची तक्रार द्या, तुमचे जे काही पुरावे असतील ते द्या, ही सगळी माहिती गोपनीय ठेवली जाईल। परंतु अशा पद्धतीने जे समाज कंटक, हे जे विकृत समाज कंटक लोक जे आपल्या समाजामध्ये आपल्याला वावरताना दिसतात, त्यांना जर ठेचून काढायचं असेल तर लोकांनी पुढे यायला हवं, पीडितांनी पुढे यायला हवं। पुरोगामी महाराष्ट्राची ही संपूर्ण विचारधारा मांडली जाते, पुरोगामी महाराष्ट्राला मोठी पुरोगामी विचारधारा आहे असं सांगितलं जातं। त्यानंतर 21व्या शतकामध्ये आपण जगतो आणि एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये अशा पद्धतीचं कॉर्पोरेट जिहाद होणं हे कसं, म्हणजे कितपत? हेच म्हणायचंय की जबरदस्तीने, संविधानाने काय म्हटलंय, ज्याला जे पसंत आहे ते त्याने करावं, पण ते जबरदस्तीने नाही। ज्या जबरदस्तीने यांनी एक सिंडिकेट बनवलं होतं, त्याच्यात एक बाई पण आहे आणि तिन्ही त्या येणाऱ्या बिचाऱ्या गरजू मुली असतील किंवा माणसं असतील, ते सुद्धा विक्टीम आहेत, पुरुषही विक्टीम आहेत आणि त्यांच्या त्या मजबुरीचा कुठेतरी फायदा घेतला
कुठेतरी त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला की नोकरी सोडू शकत नाहीत म्हटल्यावरती त्यांचं ज्या पद्धतीने हे पिळवणूक झालंय, मला असं वाटतंय की आता तर सगळ्या जितक्या पण मल्टीनॅशनल कंपनीज असतील सगळ्यांचं ऑडिट करावं लागेल, हे बघावं लागेल, चेक करावं लागेल. काहीतरी आता यातनं की अजून असे किती पीडित आहेत किंवा अजून अशा किती कंपन्यांमध्ये जबरदस्तीने धर्मांतरणाचं किंवा तुम्ही अशा पद्धतीने आमच्या धर्माची प्रार्थना म्हटली पाहिजे, आमच्या धर्मासारखं काय म्हणतो पेहराव केला पाहिजे, असं आणखीन किती ठिकाणी असेल मला माहित नाही. परंतु जर असेल तर मी तुमच्या लोकमतच्या माध्यमातूनही सगळ्यांना सांगेन की असं जर तुम्ही कधी तुम्हाला कोणी करायला लावलं असेल, कृपया पुढे या. तुमची जी तक्रार आहे ती लेखी स्वरूपामध्ये पोलीस स्टेशनला द्या, त्याच्या संबंधित पुरावे त्या ठिकाणी जोडा. कारण अशा विकृतांना ही समाजातली घाण आहे, ही घाण साफ करायची असेल तर पोलीस आणि सरकारसोबत लोकांनी सुद्धा एकत्र येणं गरजेचं आहे.